आज राज्याचा अर्थसंकल्प मांडला जातो। आपल्यासोबत अनिल पाटील आहेत, राष्ट्रवादीचे नेते आहेत, पण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत। दादा नाही आहेत, अर्थसंकल्प मांडला जातोय, आमदारांच्या काय भावना आहेत? नाही, आता ज्या पद्धतीने मागच्या कार्यकाळामध्ये अजितदादांनी राज्याचा अर्थसंकल्प मांडला त्यावेळेला मात्र खूप मोठ्या प्रमाणावरती बॅलन्स त्यांनी ठेवण्याचा प्रयत्न केला। त्यात त्यांनी शेतकऱ्याचं हित बघितलेलं होतं। लाडक्या बहीणसारखी योजना जी अतिशय यशस्वी करून ग्रामीण भागातलं अर्थकारण जे ते कुठेतरी बदलायला सुरुवात झाली, ते एक न विसरण्यासारखं त्यांनी मोठं काम मागच्या अर्थसंकल्पामध्ये केलेलं आहे। राज्याचा इन्फ्रास्ट्रक्चर हा सुरळीत चालला पाहिजे, विकासही सुरळीत चालला पाहिजे, या सगळ्या गोष्टी ज्या होत्या या सगळ्या गोष्टी सांभाळून ठेवण्यामध्ये अर्थसंकल्पाची घडी बसवण्याचं काम अतिशय उत्कृष्ट पद्धतीने अजितदादांनी आत्तापर्यंत केलेलं होतं। आज ज्यावेळी राज्याचे मुख्यमंत्री आज अर्थसंकल्प मांडतायत, अतिशय दुःख वाटतंय। हा काळाने आमच्यावर केलेला एक प्रकारचा तो घात आहे आणि फार दुःख त्या आता बोलता येत नाही अशा स्वरूपाच्या त्या वेदना आम्हाला होत आहेत। परंतु नशिबापुढे काही जास्त चालत नाही, तर केवळ फक्त आपल्या त्या मनामध्ये ठेवणं आणि जो आहे अर्थसंकल्प राज्याचे मुख्यमंत्रीसुद्धा चांगलाच मांडतील, पण दादा तिथं राहिले असते तर ह्या अर्थसंकल्पाची वेगळीच छबी संपूर्ण देशभरामध्ये पडली असती, अशा आमच्या भावना आहेत। दादांचं व्यक्तिमत्वाचं वलयच वेगळं होतं। ज्यावेळी ते यायचे, हातामध्ये त्यांच्या बॅग असायची, छत्रपती शिवाजी महाराजांना ते सगळ्यात आधी अभिवादन करायचे आणि मग अर्थसंकल्प मांडण्यासाठी जायचे। या सगळ्या गोष्टी मिस करतायत। आत्ता आम्हाला मिस करण्यासारखं तर एवढं आहे, इन्फ्रास्ट्रक्चर हा सुरळीत चालला पाहिजे, विकासही सुरळीत चालला पाहिजे, या सगळ्या गोष्टी ज्या होत्या या सगळ्या गोष्टी सांभाळून ठेवण्यामध्ये अर्थसंकल्पाची घडी बसवण्याचं काम अतिशय उत्कृष्ट पद्धतीने अजितदादांनी आत्तापर्यंत केलेलं होतं। आज ज्यावेळी राज्याचे मुख्यमंत्री आज अर्थसंकल्प मांडतायत, अतिशय दुःख वाटतंय। हा काळाने आमच्यावर केलेला एक प्रकारचा तो घात आहे आणि फार दुःख त्या आता बोलता येत नाही अशा स्वरूपाच्या त्या वेदना आम्हाला होत आहेत। परंतु नशिबापुढे काही जास्त चालत नाही, तर केवळ फक्त आपल्या त्या मनामध्ये ठेवणं आणि जो आहे अर्थसंकल्प राज्याचे मुख्यमंत्रीसुद्धा चांगलाच मांडतील, पण दादा तिथं राहिले असते तर ह्या अर्थसंकल्पाची वेगळीच छबी संपूर्ण देशभरामध्ये पडली असती, अशा आमच्या भावना आहेत। दादांचं व्यक्तिमत्वाचं वलयच वेगळं होतं। ज्यावेळी ते यायचे, हातामध्ये त्यांच्या बॅग असायची, छत्रपती शिवाजी महाराजांना ते सगळ्यात आधी अभिवादन करायचे आणि मग अर्थसंकल्प मांडण्यासाठी जायचे। या सगळ्या गोष्टी मिस करतायत। आत्ता आम्हाला मिस करण्यासारखं तर एवढं आहे, अर्थसंकल्प ज्या वेळेला मांडायला यायचे त्यावेळेला अर्थसंकल्पाची बॅग ते घेऊन विधान भवनाच्या गेटवरती यायचे, ते चालायचे कसे, ते बघायचे कसे, ती बॅग दाखवायचे कसे, त्या अर्थसंकल्पात असलेली गुप्तता पाळायचे कसे, छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरणस्पर्श केल्यानंतर अर्थसंकल्प मांडायला जायचे कसे, या सगळ्या भावना ज्या आहेत ह्या भावना तो एक एक क्षण, एक एक दिवस, त्यांचं एक एक पाऊल, एक एक शब्द जो सभागृहामध्ये गेल्यानंतर आम्हाला आता ते जाणवतं की आता सभागृह कुठेतरी खाली खाली असल्यासारखं वाटतं। हजर जबाबी असायचे। अर्थसंकल्प मांडल्यानंतर सुद्धा सत्ताधारी किंवा विरोधी आमदारांच्या माध्यमातून जे प्रश्न उपस्थित केले जायचे किंवा ज्या सूचना दिल्या जायच्या त्याला हजरजबाबीपणा ज्याला म्हटलं जातं, त्या अशा स्वरूपाचा हजरजबाबीपणा आत्ता तो आम्हाला येणाऱ्या काळामध्ये ऐकायला मिळणार नाही, ही फार मोठी दुःखाची गोष्ट आहे। दादांच्या अपघाताची सखोल चौकशी व्हावी यासाठी रोहित पवार प्रयत्न करत आहेत। उद्धव ठाकरेंची भेट घेतली, आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट घेत आहेत। CID चौकशीच्या माध्यमातून सुद्धा हा तपास एकीकडे सुरू आहे। बरेचसे आरोप प्रत्यारोप त्यांनी केले आहेत, तुम्ही कसं पाहता याकडे? नाही, आता दादांचा अपघात की घातपात ज्या पद्धतीने आता प्राथमिक अहवाल आपल्यासमोर किंवा रिपोर्ट आपल्याला बघायला मिळाला, याच्यात आम्हालासुद्धा त्यामध्ये कुठेतरी डाऊट वाटतो आणि त्या अहवालावर आमचा पक्षसुद्धा कुठे समाधानी नाही आहे। त्यामुळे राज्याच्या मुख्यमंत्र्यांकडे ऑलरेडी CBIची सुद्धा चौकशी झाली पाहिजे आणि हा अंतिम अहवाल जो आहे त्याच्यामध्ये खरं जे असेल ते खरं बाहेर आलं पाहिजे, अशी जी मागणी आहे, अशी मागणी सातत्याने आमच्या पक्षाकडनंही केली जाते
आणि त्यासाठीच आता जय पवार असतील किंवा पार्थ पवार असतील किंवा वहिनी असतील, आम्ही आग्रह त्यांना असा करणार आहे की राज्याच्या पंतप्रधानांना सुद्धा आमदारांची एक वेळ घेऊन आम्ही त्यांना एक रिक्वेस्ट करू की योग्य ठिकाणी आपण समजा जर का भेट घेतली आणि ह्या चौकशीचा अहवाल लवकरात लवकर येऊन त्याच्यातून काही ना काही निघू शकतं, अशा ज्या शंका आमच्या मनामध्ये किंवा राज्याच्या जनतेच्या मनामध्ये आहेत, या सगळ्या शंका ह्या त्याचं निरसन झालं पाहिजे, त्या दृष्टीने आमची सुद्धा तशाच स्वरूपाची वाटचाल आहे. दादा आपल्यासोबत नाही आहे, त्यांच्या आठवणी सोबत आहेत, त्या कायम स्मरणात राहाव्या यासाठी सरकारनं काय करायला हवं असं आमदारांना वाटतं? आता आमदारांची इच्छा किंवा राज्याच्या जनतेतली बऱ्यापैकी इच्छा, ज्या ठिकाणी दादा कायम स्मरणात राहिले पाहिजे या दृष्टिकोनातून चांगल्या वास्तू ज्यांना त्यांचं समर्थन असायचं, अशा वास्तूंना किंवा अशा प्रकल्पांना अजितदादांचं लोकनेता अजितदादा पवार असं समजा जर का नामकरण केलं तर अशा छबीचा नेता की ज्याने 40 वर्ष या राज्याकरता राजकीय क्षेत्रात वाहून घेतलेलं आहे, सेवेकरता वाहून घेतलेलं आहे, अशा व्यक्तीचं नाव हे अजमर राहिलं पाहिजे. शेकडो वर्ष त्यांचं नाव जिथं पुसलं जाऊ शकत नाही, अशा ठिकाणी समजा जर का राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी त्याला योग्य तो साथ दिली किंवा त्याला जर का मान्यता दिली तर मला असं वाटतं की अजितदादा कायमस्वरूपी पुढच्या पिढ्यांनासुद्धा, ज्यांनी कधी अजितदादांना बघितलेलं नसेल अशा पुढच्या पिढ्यांनासुद्धा स्मरणात राहील. एक शेवटचा प्रश्न आहे. रोहित पवार यांनी VK सिंग यांचे काही व्हिडिओज काढले होते, ते VK सिंगचे व्हिडिओ काढले होते VSR कंपनीच्या मालकांचे आणि कारवाईची मागणी केली होती. काल मॅच पाहताना सुद्धा त्यांचा पाहुणचार झाला असा थेट आरोप करतायत रोहित पवार आणि कुठेतरी कारवाईमध्ये दिरंगाई होते, योग्य ती कारवाई होत नाही असा आरोप पण करतायत. खरं आहे ते, जय पवारांनी ज्या पद्धतीने तो व्हिडिओ शेअर केला, एखाद्या पायलटच्या शेजारी बसून विमान कंपनीचा मालकच जर का झोपत असेल तर त्या पाठीमागे बसणारे प्रवासी जे असतील किंवा समजा जर का त्यांच्या कंपनीमध्ये काम करणारे जे काही पायलट किंवा को पायलट असतील यांच्यावर त्याचा काय संदेश असेल. म्हणून या स्वरूपाची सुद्धा चौकशी झाली पाहिजे. ते योग्य नाही आहे अशा स्वरूपाचं पायलटच्या शेजारी बसून झोपणं. आणि राहिला पावनचाराचा प्रश्न, तो पावनचार आम्ही काही बघितला नाही. पावनचार या सगळ्या विषयाला काही आपण फार काही बोलण्यात अर्थ नाही, परंतु त्याच्यात जर का तो VSR कंपनीचा मालक दोषी असेल त्याला कुठल्याही परिस्थितीत आमचा पक्षसुद्धा सोडणार नाही. बातचीत केल्याबद्दल तर थेट इशारा दिला आहे की जर VSR कंपनीचा मालक दोषी असेल तर पक्ष त्याला सोडणार नाही. नेमकं काय होईल पाहणं महत्त्वाचं ठरेल. कॅमेरा पर्सन रोहन पवारसह गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.